50हून अधिक विद्यार्थ्यांचा जीव काही क्षणासाठी धोक्यात आले आणि कारण ठरला एक चालकाचा कथित निष्काळजीपणा. पंढरपूरजवळ टेम्पो विहिरीत पडून 9 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अजून ताजीच असताना पुण्यातील वडकी परिसरातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस अचानक रस्त्यावरील नियंत्रण गमावून थेट विहिरीच्या काठापर्यंत जाऊन पोहोचली. बसमध्ये 50पेक्षा जास्त विद्यार्थी असल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. बस विहिरीत कोसळण्याची शक्यता निर्माण होताच विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली. अनेक विद्यार्थ्यांनी भीतीने आरडाओरडा केला. सुदैवाने बस विहिरीत पडण्यापूर्वीच थांबली आणि मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. त्यांच्या तत्परतेमुळे आणि वेळीच करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे संभाव्य जीवितहानी टळल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर चालकाच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत पुरेशी खबरदारी घेण्यात आली होती का, यावरून चर्चा सुरू आहे. या दरम्यान संतप्त पालकांनी या प्रकारची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्याच्या सुरक्षेसंबंधित अशा घटनांकडे किती गांभीर्याने पाहिलं पाहिजे, तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा व अशाच अपडेट्ससाठी चॅनलला फॉलो करून घ्या.